पप्पा, नाश्ता आणलाय तुमच्या. अरे वा 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 वा, सकाळी सकाळी गरम गरम पोळी आणि भाजी. वा वा. तू केली? नेहा नाही, ती ऑफिसला जायच्या आधीच बनवून गेलीये. मी फक्त सर्व करते. कमाल आहे या पोरीची. प्रत्येक गोष्ट किती जिद्दीने करते ती. घर आहे, परी आहे, ऑफिस आहे, कुठल्याही बाबतीत ती स्वतःला कमी पडू देत नाही. सगळ्यात आधी उठते, सगळ्यात शेवटी झोपते. मुख्य म्हणजे तिला जबाबदारीची जाणीव आहे. तुला सांगतो मिथिला, ही मुलगी आहे ना, आपलं घर पुढे नेणार. म्हणजे तू वाईट वाटून घेऊ नको. अगं तुम्ही सगळं करता ग, पण नेहासारखं जमत नाही. कसं आहे ना पप्पा, की नेहाला मुळातच घराविषयी, घरच्यांविषयी खूप प्रेम आहे, आपुलकी आहे. आणि मला हे सगळं नेहाकडून शिकायचंय. म्हणजे ती ज्या पद्धतीने हे सगळं काही छानपैकी मॅनेज करते ना, मलाही ते सगळं करायचंय. पाहूया. तुझी मनापासून इच्छा आहे ना, अगं मग तू करणार, मी सांगतो. प्रयत्न तर करते पप्पा. तुम्ही नाश्ता करून घ्या ना. आले सा. One more walk. Come on, Simi. Come on, Simi. You can do it. You can do it. Yes. Yes. Yes, boss. Oh, God. हाँ काकू. Hello. हॅलो यश. काय झालं काकू? एक मिनिट थांबा. अरे मी ना ऑफिसला निघाले. ऑफिसला? का ग, ऑल ओके? नाही ना रे, तेच तर. अरे आपल्या परीची ना पॅरेंट्स मीटिंग आहे शाळेमध्ये, आणि नेमकी नेहा फोन उचलत नाहीये. मी मगासपासून फोन करते तिला, ती आपल्या ऑफिसमध्ये एखाद्या महत्वाच्या मीटिंग मध्ये असेल. पण आता मी इतके फोन केलेत म्हटल्यानंतर काहीतरी अर्जंट असणार आहे, कळायला पाहिजे की नाही तिला. नाही बरोबर आहे, पण मीटिंग बद्दल आधी इन्फॉर्म केलं नव्हतं का शाळेने? अरे ऑफकोर्स, म्हणजे आपल्या स्टाफने ना ते लेटर खोलीमध्ये ठेवलं होतं, पण आय थिंक नेहाच्या नजरेतून ना ते निसटलं असावं. आणि तुला तर माहितीये ना, आपल्या परीची नवीन शाळा आहे नाही, आणि आपली शाळा किती स्ट्रिक्ट आहे रूल्स बाबतीत. तर मग ही मीटिंग अटेंड करणं गरजेचं आहे यश. कामं होत राहतात हा यश, आणि बिझनेस काय आपलाच आहे ना, कुठे जाणार आहे रे तो पळून. पण मुलांचं शिक्षण ते महत्वाचं आहे. आता तूच मला सांग, मुलांचं शिक्षण महत्वाचं का या मीटिंग महत्वाच्या? तुला माहितीये, आपल्या शाळेमधून आहे ना, इथे पॅलेसमध्ये फोनही आला होता या संदर्भात. तू ऑफिसच्या लँडलाईन वर ट्राय केलंस का? अरे म्हणजे काय, ऑफकोर्स तिथे मी केव्हापासून ट्राय करते, एंगेज देतोय, सतत एंगेज. आणि आपल्या समीरला फोन केला तर तो नॉट रिचेबल. नेहा तर फोन उचलत नाहीच आहे, आणि ती ही कोणती आपली शेफाली, तिचाही फोन लागत नाहीये. आपल्या नेहाचा अजून एखादा ऍडिशनल नंबर आहे का रे? नाही, अजून नाहीये. हे बघ, तू नको काळजी करू काकू, मी बघतो काहीतरी. मी प्रयत्न करतो कॉन्टॅक्ट करायचा. ओके ओके बाय. बघ हा, लवकर लवकर तिला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू. ओके. थँक यू सो मच यश. त्या परीचं मन जिंकलं पाहिजे.
तिचा या ड्रायव्हर काकावर सगळ्यात जास्त विश्वास बसायला हवा. तशी चिमुरडी हुशार आहे, पटकन पटणाऱ्यातली नाही. शेवटी पोरगी कोणाची आहे. पण आता या सगळ्या गोष्टीला किमान 1-2 आठवडे तरी जाणार. काय करावं बरं, काय करावं. ड्रायव्हर काका, ड्रायव्हर काका, पटकन आईला फोन लावा. कशाला? आज पॅरेंट्स मीटिंग आहे ना, सगळ्यांचे पॅरेंट्स आले. पर्यंत इथे नाही आणि आई सुद्धा आली नाहीये. तुम्ही कॉल करा ना. हा, त्याचं काय आहे, आई ऑफिस वरून येणार आहे ना, मग तिला यायला थोडा वेळ लागेल. येत असेल ती. थोड्या वेळात तर मीटिंग सुरू होईल. तुम्ही फोन लावा ना. मी कसा लावणार फोन परी? माझ्याकडे आहे ना तुझ्या आईचा नंबर नाहीये. मला पाठ आहे, मी सांगू? तू सांगतेस? बरं, 1 मिनिट सांग. 998 998 777 777 88. आई फोन उचलत नाहीये. फोन लावा बरं परत एकदा. परत एकदा लावू? बरं ठीक आहे, परत एकदा लावतो. थांबा थांबा थांबा, मी बोलते द्या. हे घे. आई फोन उचलतच नाहीये. मी तेच तर सांगतोय ना, आई फोन उचलत नाहीये. काय आहे, आई ऑफिस मधून निघाली असणार, तिचा फोन तिच्या पर्स मध्ये असणार, त्यामुळे तिला ऐकायला येत नसणार ना. तू एक काम कर, तू आत जाऊन बस. आई आली ना की मी लगेच तिला आत पाठवतो. ओके ओके. तुम्ही तोपर्यंत फोन ट्राय करत राहा. ओके. ओके. करतेत ना फोन ट्रायल? हो, हे काय करतोय? इनकमिंग नेहा. वहिनी, मे आय कम इन? तेच ते ग, जे काय असेल ते. बरं ऐक ना, ही जरा फाईल चेक कर ना. किती छान वाटतंय तुझ्या रूम मध्ये, सॉरी केबिन मध्ये. एकदम गारगार आहे, मस्त. बाहेर खूप गरम होतंय, खूप एसी आहेत तरी पण. नेहा, पिक अप द फोन. मी तुला काय सांगितलं? 11 पर्यंत फोनला हात लावायचा नाही म्हणून. अगं, मी फक्त वेळ बघायला घेतला. हो ना, मग घड्याळ असेल ना तुझ्या हातात, ते बघ. मी घड्याळ घातलं नाही आज. मग ते लॅपटॉप वर बघ ना, उजव्या बाजूला असतं मग. क्या बात आहे वहिनी, शिकायला लागलीस हळूहळू. हो ग, खरंच. आधीच्या ऑफिस मध्ये ना हे सगळं शिकायला मिळत नव्हतं. इथे आहे ना म्हणून शिकायला मिळतंय मला. आधीच्या ऑफिस मध्ये ना ते मोठे मोठे कम्प्युटर्स असतात बघ, ते होते. डेस्कटॉप म्हणतात त्याला. तेच ते ग. आता कसं इथे सगळे लॅपटॉप बघायला मिळतात. ते लॅपटॉप कसे असे मस्त बुक सारखे उघडतात, बंद करता येतात. मला तर ना ते असं वाटतं की ते कटिंग बोर्ड्स असतात बघ, कटिंग बोर्ड्स, त्याच्यावर अशा भाज्या ठेवायच्या आणि अशा कचा 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 कापायच्या. वहिनी, गंमत करतेय ग मी. काय आहे की गृहिणी म्हटलं ना की अशा गोष्टी डोक्यात यायच्यात या सगळ्या बघितल्यावर, हो की नाही? नेहा, दिस इज टू मच. मी तुला म्हटलं ना 11ला 20 मिनिटं अजून बाकी आहेत, तोपर्यंत बघायचं नाहीये फोन.
यावर्षी त्यांनी छान परफॉर्म केलेला ना. हो ना, पण यंदा अभ्यास जास्त असणार आहे. आई कधी येणार? परी, तू इथे कॉरिडॉर मध्ये काय करतेस? काय नाही, मी माझ्या आईची वाट बघते. ओ, आई अजून आली नाहीये का? नाही. ओके, येतच असेल. तू वर जाऊन क्लासरूम मध्ये बस. तुझी आई आली की आम्ही तुला इन्फॉर्म करू. अहो अहो बोल ना. अहो ऐकलत का? परीच्या शाळेतून फोन आला होता आता. तुला? हो, कारण की ऑल्टरनेट नंबर म्हणून माझाच नंबर दिलाय ना नेहाने शाळेमध्ये. आणि तुम्हाला माहितीये का की आज परीच्या शाळेमध्ये पॅरेंट्स मीटिंग आहे आणि नेहाचा फोनच लागत नाहीये. मला तर वाटतं की नेहाला ना या मीटिंग बद्दल काही माहितीच नसावं, नाही तर ती मला बोलली असते ना. नाही, नेहा विसरली असेल सांगायला. हो नाही हो, अहो शाळेतूनही तिला आता फोन करतायत आणि ती फोनच उचलत नाहीये म्हणे. मला तर वाटतं ती एखाद्या मीटिंग मध्ये अडकली असेल का हो. असू शकेल. पण परी तिकडे एकटीच वाट बघते ना हो शाळेत. सगळ्या मुलांचे पॅरेंट्स आले असतील आणि आपली परी बिचारी एकटीच. तू तयार आहेस ना? का आवरायचं तुला काही? मी कशाला? जावं लागेल ना आपल्याला पेरेंट्स मीटिंगला परीच्या. नेहा पण फोन उचलत नाहीये, यश पण इथे नाहीये, तुला फोन आलाय तर आपल्यालाच जावं लागेल ना तिकडे. परीच्या पॅरेंट्स मीटिंगला आपण जायचं? हो, जावं तर लागेलच ना. अरे मग चालेल, तयारच आहे मी. चला जाऊया. चल. चला. सर, इथे बसूया का? हो, आता तीच जागा शिल्लक आहे. बसा, मी कॉफी घेऊन येतो. थँक्यू. सर, ही कॉफी डेट आहे का? तसं समजा तुम्ही हवं तर. वाव, किती भारी आहे ना सर हे सगळं. म्हणजे बघा ना, एकदम युनिक कॉफी डेट आहे ही. एरवी लोक आहे ना असे महागड्या मोठमोठ्या कॅफेज मध्ये वगैरे जाऊन कॉफी डेटला जातात, पण आपण बघा ना आपल्याच ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये. दॅट टू विदाउट मोबाईल, म्हणजे नो डिस्टर्बन्स. वाव सर, पण किती युनिक कपल होत ना. हो का? हो ना. त्याचं कसं आहे ना, शेफाली एक काम कराल का? थोडं हळू बोलाल का प्लीज? सॉरी, या आवाजात बोलले तर चालेल का? एवढं ठीक आहे, थोडं मोठ्याने चालेल, पण हळू बोला. त्याचं काय आहे ना की आनंदाच्या भरात ना मला माझ्या आवाजावर कंट्रोलच राहत नाही. ते दिसतच आहे मला, पण तरी थोडस आपल्या आपल्यात ठेवा टॉक. ओके. पण सर, ही आपली फर्स्ट कॉफी डेट आहे, म्हणून ठीक आहे. नेक्स्ट टाइम तुम्ही मला बाहेर घेऊन जायचं. ठीक आहे, बघू. ठीक आहे, बघू म्हणजे नाही नेणार? आता बघू म्हणजे नाही का? कसं असेल शेफाली? बघू म्हणजे लेट सी, प्लॅन करू, ठरवू. ओके, चालेल. मला एक विचारायचं होतं, तुम्ही हे सगळं इतक्यात नेहाला काय म्हणून सांगितलं? म्हणजे अजून आपलं काही ठरलं नाही ना, आपल्यात सगळं असून म्हणजे कळतंय ना. एक मिनिट सर, नेहा माझी मैत्रीण आहे आणि मी तिच्यापासून काही लपवत नाही. बरोबर आहे, तशी नेहा माझी पण बहीण आहे ना, पण मी तिला सगळ्या गोष्टी सांगतो का? अहो, आपल्या आपल्यात तर ठरू द्या ना अजून. असं काय करताय सर? कालच तर ठरलंय ना आपलं ट्रायल लव्ह म्हणून. एक्झॅक्टली, ट्रायल हा शब्द आहे ना, त्या ट्रायल आहे ना, ठरवतोय ना आपण. उद्या जर ती भस्कन आपल्याला म्हणाली की काय तुमचं ठरलंय सांगा बघू, तर आपण काय उत्तर देणार आहोत? काय लगेच सगळं सांगून टाकलं. थोडं आपल्या आपल्यात ठेवा ना प्लीज. बरं, ते जाऊ द्या.
तुमच्या काही अटी आणि नियम पण आहेत असं मला तुम्ही म्हणालात, तर काय आहेत त्या? हो, अटी ना. हो शेफाली, तुम्ही एकदम गोंधळून गेलात. अटी आणि नियम आहे काहीतरी म्हणाला होतात ना? हो हो, सांगते ना. पहिली अट. पहिली अट. हा. पहिली अट की आपण जरी आता प्रेमात असलो ना. ट्रायल प्रेम आहे आपलं. बरं, तेच ते. जरी आपण ट्रायल प्रेमात असलो ना, तरी सुद्धा आपण एकमेकांना आहो आणि जाओ म्हणायचं. काय करायचं? हा, म्हणजे आहो शेफाली, आहो समीर, आहो. सर, तुम्ही एकदा म्हणा ना. काय? आहो. नाही, हे असं म्हणा ना. आहो शेफाली, जाहो शेफाली, आहो समीर, जाहो समीर. दुसरी अट. आपण एकमेकांचा हात पकडू शकतो, पण बोर झालं तर सोडू शकतो. ही अट आहे? नाही, तुमचा काहीतरी गोंधळ झालाय. तुम्ही खरं सांगा, तुम्ही ठरवून नाही आलायत ना? तुम्ही आता तोंडाला येईल ते बोलताय की नाही शेफाली? ठीक आहे, हात द्या. काय द्या? इकडे तिकडे काय पाहतंय? हात द्या. नाही बा, असा हात द्या ना सर. नाही शेफाली, तुम्ही खाली बसा. असं. सर, हात द्या. अहो शेफाली. सर, स्टॅच्यू. अजिबात हलू नका सर. काय करताय तुम्ही? शेफाली, तुम्ही जवळ काय येताय? शेफाली, लोक बघतायत हा. शेफाली, ही ऑफिस आहे. शेफाली, तुम्ही प्लीज जवळ येऊ नका. तुम्ही काय करता? ओव्हर. काय केलं तुम्ही आता? माझ्या गालाला चिमटा का घेतला? केस घेतला सर. केस घेतला होय? तुम्ही हात द्या. अरे परत काय हात द्या? आता द्या ना सर. शेफाली, तुम्ही आता ना, तुमच्या मनात जी काही विश असेल ना, ती मागा, डोळे मिटा आणि फुंकर मारा. त्याने काय होतं? त्याने तुमच्या मनातली विश पूर्ण होईल. असं होतं का? हो, मग 100% असतं. ओके, मारा ना फुंकर. अरे विश मागायला काही प्रिपरेशन आहे की नाही? थोडं थांबा ना. हा. देवा, मला लवकरात लवकर या शेफाली नामक प्रश्नाचं उत्तर मिळू दे. मागितली विश. तुमची विश नक्की पूर्ण होणार. तुमची पण. चीअर्स. चीअर्स. नेहा, काय वर खाली करतेस तू तिकडनं? हे बटन का? वहिनी, अगं काय करतेस तू? अगं मी शिकतीये ना, मग मी करणारच ना. हे बघ, 11 वाजले. चला मोबाईल बघूया. कोणाचे फोन आलेत ते. अगो बाई, केवढे मिस कॉल, केवढे मेसेजेस. कळलं ना आता मोबाईल शिवाय जगणं किती अवघड आहे ते? हो ग, खरंय. पुन्हा असला प्रकार नको ग बाई. वहिनी ऐक ना, माझा मोबाईल इथे ठेव आणि बाकी सगळ्यांना मोबाईल देऊन. हा बरं, ठीक आहे. हा ठेवला इकडे. चल ना, मी जाते. नेहा. काकू, काय झालं? अगं काय, मोबाईल कुठे होता तुझा? किती वेळ फोन करते मी. एवढी कुठली मीटिंग होती अर्जंट? काय झालं काय काकू? मोबाईल बघ तुझा. हो. अरे देवा, 52 मिस्ड कॉल्स. एक्झॅक्टली. काय आहे नेहा? अगं आज परीच्या शाळेमध्ये पॅरेंट्स मीटिंग होती. मी विसरले. किती एक्सायटेड होती माहिती का परी सकाळी शाळेत जाताना, की आज तिला तिची आई भेटायला येणार आहे.
तिला तिच्या मित्रमैत्रिणींना तुझी भेट घडून आणायची होती आणि तू फोनही उचलायला तयार नाहीयेस. काकू अहो, फोन का उचलत नव्हतीस? नको उगाच आत्ता बोलले ना तर सिमी काकू वहिनीला ओरडतील. काही नाही काकू, मी लगेच निघते. 1 मिनिट, आता जाऊन काय उपयोग आहे? मीटिंग एव्हाना संपत आली असेल आणि परीचे मित्रमैत्रिणी एव्हाना शाळेतून घरी गेले असते. सो जस्ट फॉरगेट इट. तू कॅरी ऑन विथ युअर वर्क. ओके? नाही काकू, परी थांबली असेल माझ्यासाठी, वाट बघत असेल माझी. मी जाते. ओह कम ऑन नेहा, इट्स ओके, राहू देत. अगं